पुणे पुणे हे विद्येचं माहेरघर म्हणून ओळखलं जातं. पण पुणे आता ओळखलं जातंय गुन्हेगारी आणि वेगवेगळ्या गँगमुळे. अलीकडच्या काळात पुण्यात कोयता गँगने दहशत पसरवली होती. आता याच पुण्यात आणखी एका गँगने दहशत निर्माण केली आहे. पुण्यात आता कोयता गँग नंतर गे व्यक्तींना निर्जन स्थळी बोलवून लुटमार व मारहाण करणाऱ्या गँगने दहशत निर्माण केली आहे. ही गँग एका ॲपद्वारे गे व्यक्तींशी संपर्क साधतात. त्यानंतर त्याला एका निर्जन स्थळी बोलवतात. तो गे व्यक्ती भेटायला आल्यानंतर त्याला मारहाण करून पैसे, मोबाईल व इतर मौल्यवान वस्तू लुटतात. या गँगने लोकांमध्ये दहशत निर्माण केली आहे. या डेटिंग ॲपचा गैरवापर करून लोकांना फसवणाऱ्या गँगचा पर्दाफाश पोलिसांनी केला आहे. पुण्यातील नांदेड सिटी पोलीस ठाण्याच्या पथकाने ही कारवाई केली आहे. बदनामीच्या भीतीमुळे बळी पडलेले लोक तक्रार करत नव्हते. याच बाबत गैरफायदा आरोपी घ्यायचे. या गँगमधील 3 जणांना आतापर्यंत पोलिसांनी अटक केली आहे. त्यामुळे ऑनलाईन अशा अनेक ॲपवरून फसवणुकीचा प्रकार सध्या वाढत आहे. डेटिंग ॲप वापरून अनेकदा गुन्हे घडतात, अनेकदा फसवणूक केली जाते. अनेक अशा घटना समोर आल्या आहेत. मुलांना फसवल्याचे प्रकार देखील अनेकदा समोर आले आहेत. अशातच गे डेटिंग ॲपचा वापर करून अनेकांची फसवणूक केल्याचा प्रकार समोर आला आहे. यामध्ये तरुणांचा समावेश आहे. अनेक तरुणांना निर्जन स्थळी भेटायला बोलवून त्यांचं अपहरण करून त्यांचे फोटो काढण्यात येत होते आणि हे फोटो दाखवून त्यांना ब्लॅकमेल करण्यात येतं. त्यामुळे तुम्ही जर असे कोणते ॲप वापरत असाल तर सावधान व्हा आणि अशा फसवणुकीला बळी पडू नका. धन्यवाद.